मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान सावरगाव येथील नव्याने उभारल्या जाणाऱ्या कारशेडला मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र यामध्ये माती उत्खनन करताना महसूल विभागाला गौण खनिज महसूल तथा रॉयल्टी भरणे बंधनकारक असते. मात्र नव्याने उभारल्या जाणाऱ्या कारशेडला टाकण्यात येणाऱ्या माती भरावाबाबत रॉयल्टी वसूल न झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी केलाय. याबाबत लेखी तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सावरगाव येथे उभारल्या जाणाऱ्या कारशेडकरिता 10,61,412 क्युबिक मीटर इतक्या माती भरावाचं काम रेल्वे प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आलंय. या माती भरावा कामाकरिता जवळपास 22 कोटी रुपये रॉयल्टी ठेकेदार कंपनीने शासनाचा महसूल विभागाला भरण्याचे निविदा प्रक्रियेमध्ये नमूद करण्यात आलंय. मात्र असे असताना ठेकेदार कंपनीकडून अवैधरित्या माती उत्खनन करून भराव केला जात असल्याचा आरोप किरण ठाकरे यांनी केलाय. या माती भरावासाठी ज्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे त्याचे पंचनामे करणे महसूल विभागाचे काम असताना देखील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या महसुलाची वसुली केली जात नाही. यामुळे महाराष्ट्र शासनाचे मोठे नुकसान होत असल्याचे किरण ठाकरे यांनी यावेळी म्हटले. शासनाचे तब्बल 22 कोटी रुपये इतका महसूल बुडवण्याचा मनसुबा प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. याबाबत चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं किरण ठाकरे यांनी सांगितलंय. त्या स्वरूपाचे पत्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले. सदर ठेकेदाराला रेल्वेने 10,61,412 क्युबिक मीटर काम करण्याकरता इथे टेंडर दिलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी ही ठेकेदारांनी भरणं बंधनकारक आहे. तरी ही रॉयल्टी कुठेतरी चुकवण्याचं किंवा ती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम एकंदरीत ठेकेदार आणि प्रशासनाकडनं होताना दिसत आहे. जवळजवळ 22 कोटी रुपये या सर्व भराव्याचं जे महसूल आहे, जे शासनाचं महसूल आहे ते भरलं गेलं पाहिजे, परंतु ते प्रशासन वसूल करताना दिसत नाही, ठेकेदार भरताना दिसत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचे 22 कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्याला होताना दिसत आहे. रॉयल्टी वसूल करणे हे महसूल विभागाचं काम आहे. जेवढे उत्खनन आपण करणार आहोत आणि जो उत्खनन केलेली माती आहे ती जिथे टाकणार आहोत त्याची पंचनामे करून त्याची मोजमाप घेऊन हे रॉयल्टी वसूल करण्याचं काम हे महसूल खात्याचं आहे, परंतु ते करताना दिसत नाही आहेत. म्हणून हा महाराष्ट्राचा महसूल आहे, महाराष्ट्र शासनाचा, तो कुठंतरी महाराष्ट्र शासनाचं नुकसान होतं ना आपल्याला. खरं तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि हे सरकारी जे अधिकारी आहेत, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर साहेब यांच्या अखत्यारीखाली हा विषय आहे. तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ती वसुली करायला पाहिजे होती, अद्याप ते करताना दिसत नाही. ठेकेदार आणि यांच्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे, त्यांच्या फौजदारी कारवाई करण्याची मी कोर्टाकडे जाऊन आता मागणी करणार.